कसा फुगलाय बघा डरडरून. असा वडा फुगला पाहिजे. तिकडे अर्धे रेडी आहेत आपले त्या साईडला. बाहेर आहे पाऊस आणि घरी बनते चुलीवरती चिकन वडे. वा, एक नंबर मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता सध्या पावसाचे दिवस चालू आहे आणि कोकणामध्ये काय सगळीकडे सध्या मुसळधार पाऊस पडतोय, थंडगार वातावरण चालू आहे. आणि या थंडीच्या वातावरणामध्ये आज घरामध्ये चिकन वडे, कोंबडी वडे आपले करण्यात येणार आहेत. तर त्यासाठी आजचा व्लॉग चालू केला आहे. तर मेन विषय असतो हा चिकन वडे म्हणजे आपल्या कोंबडी वडे म्हणजे कोकणातील माणसांचा मेन विषय असतो. आणि हा पावसाच्या वातावरणात असेल तर एक वेगळाच जल्लोष असतोय. बघा, पाऊस बघायला सनसन लागतोय. बघा, पाऊस ऐकत नाही अजिबात. जोरदार सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा पाऊस चालू आहे, आपल्या कोकणामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे. तर सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या, बाहेर पडू नका. खास करून मुंबईमध्ये सांगेन मी, कारण पाणी भरतं. तुम्ही जर मुंबईमध्ये असाल तर कामावर येता जाताना काळजी घ्या. पाणी भरलेलं असतं रस्त्यावरती वगैरे, झाडं वगैरे तुटून सुद्धा पडतात. व्हिडिओसुद्धा बघितलेत मुंबईचे सुद्धा मी. तर गावाला सुद्धा काळजी घ्या आणि सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा सर्वांनी काळजी घ्या, एवढं सांगू इच्छितो. तर आता चिकन वडे आपल्याकडे आहेत. तर चला आपण जाऊया मागे. आता चुलीवरती जेवण बनवणार आहे, कारण चिकन म्हटल्याच्या नंतर गॅसवरती नाही, चुलीवरचं जेवण असतं. तर चुलीवरती जाऊया आपण. त्याची तयारी चालू झालेली आहे जेवणाची. चुलीवरती सुरुवात झालेली आहे आता चिकन शिजवायला. तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये मस्त आहे की दालचिनीची पानं वगैरे, लसूण वगैरे टाकलेले आहे. चिकन पहिला ती फोडणीला द्यायचं आहे, तिकडे ठेवलेलं आहे त्या साईडला. हळद, तिखट, मीठ, गरम मसाला सगळे टाकून घेतलेलं आहे. तर चिकन टाकून घ्यायचं आहे. मसाल्याचा घमघमीत वास असलाय मस्त आहे की. दालचिनीची पानं बिन एक वेगळा स्वाद असतो चिकनला आपल्या. त्याला आता वाफेवरती शिजवून घ्यायचं. आधी मसाला वगैरे टाकलेला आहे मस्त आहे की, आणि त्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. डिशमध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकून वाफेवरती शिजवायचं आहे. नंतर बाकीची प्रक्रिया पुढे वाफेवरती शिजल्यावरती. चिकन आता वाफेवरती शिजायला ठेवलेलं आहे आणि लिंबिनीवरती लिंब आहेत का बघायला आलोय. नाही आहेत माझ्या मते, लिंब नाही आहेत रे. आलो तो बघायला, झाला टेंगा झाला टेंगा आपला. लिंबच नाही आहेत. हे लिंबीने ते लावलेले आहे आईजीने. लिंब असतात त्याच्यावरती, परवा काढला नाही म्हणून मला वाटतं नाही ते भेटली असते. आता लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गे बाई, आज आमच्या लिंबावरी लिंब मला भेटलीच नाही. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. चला आता असंच विदाऊट लिंबाचं जेवण खायला म्हटलं असेल याच्यावरती, म्हणून घेऊन नाही आलो चाकादेवीतून लिंब. असो, मम्मी बनव, लिंब नाही गेलो तो आल. चिकन मम्मीच्या हातचा मस्त आहे की झणझणीत आहे, चमचमीत आहे, आपल्याला खायचं आहे. मसाला आता टाकलेला आहे आम्ही.
मसाला वगैरे मिक्स केलेला आहे पुन्हा. आणि बघा आताच मस्तपैकी जरा लाल 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 तर्री आलेली आहे. तर आता त्याच्यावर पुन्हा त्याला वाफेवरती शिजवूया झाकण ठेवून. इकडे पीठ तयार आहे, आपल्याला वडे करायचे आहेत. त्याची पिठाची तयारी आहे चालू वडे करण्याची. चुलीवर आपल्याकडे चिकन रेडी होत आलेलं आहे आता. घमघमीत सुगंध सुद्धा सुटलेला आहे भारी चिकनला, झणझणीत एकदम. वासावरूनच कळतंय. थोडं सुकं सुकं झालंय, त्याला रस्सा पाहिजे. थोडं पाणी टाकून पुन्हा शिजवून घेऊया त्याला, मग अजून भारी होईल. कारण वड्यासोबत खायचं म्हटल्यानंतर रस्सा असणं गरजेचं आहे. झमझमीत झाला पाहिजे जरा. वड्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे मस्तपैकी. खूप दिवसांनी आम्ही खाणार आहे चिकन वडे. चण्याची डाळ, मेथी, चण्याची डाळ, मेथी आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं गव्हाचं पीठ. अजून काय टाकलं त्याच्यात? अजून काय अद्रक, आलं, अजून कांदा. कांदा. कांदा कशाला टाकतात वड्याचा? चांगला वाटतो कांदा. भुसभुशीत होतो कांद्यामुळे वडा. आणि एक टेस्ट पण भारी येते, नरम नरम लागतो कांदा. नरम नरम. आणि काकडी असते तर काकडी पण टाकलेली असते ना. काकडीमुळे काय होतं, काय टेस्ट येते त्याला? काय नरम होतं चांगलं. चांगलं नरम होतात. अच्छा, असं. खायला बरं वाटतं. काकडी असेल तर पण भारी लागतात वडे. कोकणकर बहुतांश वेळा वड्यांमध्ये काकडी टाकतातच, पण आता आमच्याकडे काकडी लागलेलीच नाही. नुकताच पाऊस चालू झाला आहे, पाऊस पण धुमाकूळ घालतोय, काकडे पण लागलेले नाहीत. कशी मस्तपैकी उकळी येते बघा, कसे बुडबुडे वर येत आहेत, भारी वाटतंय. बाहेर आहे पाऊस आणि घरी बनतंय चुलीवरती चिकन वडे. आता असे ठेवलेले आहेत, नंतर जेवायच्या आधी गरमागरम वडे करायचेत आणि खायचे. त्यामुळे याच्यामध्ये असे टाकून ठेवलेलं आहे, पीठ रेडीमध्ये करून ठेवलेलं आहे. जेवायच्या आधी 5-10 मिनटं बनवायचे आणि खायचे आहेत आपल्याला. चिकन आपलं शिजतच आहे इकडं. रस्सा आपल्याला थोडक्यातच ठेवायचा आहे, म्हणजे कसा वड्यासोबत चांगला लागला पाहिजे एवढाच रस्सा ठेवायचा आहे, जास्त रस्सा नाही ठेवायचा आहे आपल्याला. मस्तपैकी झमझमीत वाटला पाहिजे वड्यासोबत. बस झाला आहे मला वाटतं. आता बरोबर घट्ट घट्ट रस्सा झालेला आहे त्याचा मसाला. वड्यासोबत खायला मजा येईल. आता आपण चिकन उतरवून ठेवूया. काळीज इकडे ठेवलेलं आहे काढून, मस्तपैकी भाजायचं आहे. भाजलेलं काळीज आहे ना, एक नंबर लागतं. तुम्ही पण खाल्ला असालच, तर आता काळीज भाजूया. मस्तपैकी चुलीत भाजायचं आहे त्याला. काळीज 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 निकाऱ्यावरती ठेवूया. हा हा, कसं लालेलं आहे बघा, लाल लाल. भाजलेलं काळीज कुणाकुणाला आवडतं कमेंट करून सांगा. शिजलेलं आहे आपलं काळीज. हा हा हा, गरम आहे जरा, त्याला असं जास्त ह्याच्यावर ठेवायचं नाही, वाफ येते गरमागरम थोडी. जास्त त्याला शिजवायचं नसतं.
वा भारी मस्त लागतो भाजलेलं काळी गरम गरम आहे. तुम्ही पण असं भाजलेलं काळीच खाता का? तुम्ही पण असं कमेंट करून नक्की सांगा. आता वडे करायला घेतलेले आहेत मस्त आहे की चुलीवरती. चुलीवरच्या जेवणाची चव आणि स्वाद एक वेगळाच असतो. आग चांगली पाहिजे वडे करताना, कारण आगीवरती सगळा गेम असतो वड्यांचा. चांगलं तेल तापलं पाहिजे झणझणीत. कांदा कापूया आता जेवणाबरोबर. चिकनसोबत कांदा असेल तर भारी आहे. तर कांदा कापून ठेवूया, तोपर्यंत वडे आपले होत आहेत तयार. अशा पद्धतीने कांदा आपण कापलेला आहे आणि कांदा कापता कापता थोडा रडलेला आहे. कांदा कापतो डोळ्यातून पाणी आले. कांदा रडवतो, भल्या भल्यांना रडवतो कांदा. मला पण रडवला, थोडं थोडं डोळ्यातनं माझ्या पाणी आलंय. तर कांदा कापून झालाय. पुन्हा आता जाऊया, आपले वडे होत आहेत तिकडे बघायला जाऊया. चला. चरचर चरचर कसा आवाज येतोय बघा, भारी एकदम भारी खुशखुशीत झालेत. मी एक खाऊन बघितला मगाशीच. चिकनमध्ये आता मस्त आहे की कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरचं एक वेगळीच मजा आहे चिकनवरती. कसं आहे बघा, लाल 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 मस्त आहे की तर्री आले वरती, भारी वाटतंय. आहा, तेलाच्या पिशवीचा चांगला उपयोग होतोय. मस्त म्हणजे तेल पण त्याच्यातून मिळतं आणि असा वडे बिडे करताना पण त्याच्यात उपयोगाला येतं ते आपल्याला, तेलाची पिशवी.
कसा फुगलाय बघा डरडरून. असा वडा फुगला पाहिजे. तिकडे अर्धे रेडी आहेत आपले त्या साईडला. एकदा वडे कधी होत आहेत आणि कधी जेवायला बसतोय असं झालंय. कसे वडे रेडी आहेत बघा आपले. मस्तपैकी फुगलेत झणझणीत. आता फक्त रेट व्हायचे बाकी आहेत. या सगळ्यांनी जेवायला बसूया आपण आता. कसे आहेत बघा. खमंग असं तेलाचा एक वेगळाच त्याला सुगंध सुटलाय भारी. आपलं ताट रेडी आहे. ताटामध्ये मस्तपैकी वडे आहेत. त्याच्याबरोबर चिकन आहे, कांदा आहे. लिंबू आपल्याला भेटलं नाही आज, त्यामुळे आपण लिंबू नाही घेतलेला. वडे मस्तपैकी कसे फुगलेत बघा हे बघा. हा 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 भारी झालेत. तर आपण आता खाऊया. तर या सगळ्यांनी. लिंबू असतं तर अजून मजा आली असती, पण लिंबू आम्हाला भेटला नाही. आमचे लागलं नव्हतं लिंबीवरती लिंबू. हा 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 चिकन वड्याचा मस्त की पहिलाच घास आपल्या तोंडात जाणार आहे. तुम्ही सुद्धा पावसाच्या सीझनला असे चिकन वडे करून खावा नक्कीच. या वा एक नंबर मित्रांनो. आणि माझी मम्मी तर जेवण एक नंबरच बनवते, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि आजचं चिकन पण जबरदस्त झालाय. वडा पण भारी लागतो, एकदम भुसभुशीत झाला होता. तुम्ही बघितलातच आता मस्त. शब्दात नाही सांगू शकत आहे मी फिलिंग. या पावसाच्या सीझनला चिकन वडे खाण्याचा आनंद, मजा एक वेगळीच आहे. आणि ती मजा मी आता अनुभवतोय आणि भारी वाटते. पुढे काय नाही बोलायचं जास्त. भारी वाटते. आता जेवायला आपण घेऊया. तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी जेवायला. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तरी सांगतो की जेवायला या सर्वांनी, कारण चिकन वडे पावसाचा बेत सांगितल्याप्रमाणे भारी असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा. थंडगार वातावरणामध्ये गरमागरम चिकन वडे खायला भारी वाटतात. तर राखणीला सुद्धा खूप जणांच्या घरी असे चिकन वडे सुद्धा केले जातात. काय काय जणांच्या घरी. आमच्याकडे सुद्धा राखण वगैरे देऊन झालेले आहे. आणि आज आपण चिकन वडे खातोय मस्त की. आता मी जेवतो आणि जेवून मग भेटूया. कारण आता जास्त व्हिडिओ करायचा मूड नाही, आता फक्त जेवायचा मूड आहे. कारण एवढं ताट समोर दिसतंय, त्याच्यावरती आक्रमण करायचं आहे. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. भेटूया जेवल्यानंतर. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. पोटभर जेवलेलं आहे. चिकन वडे मस्तपैकी खाल्लेले आहेत. या पावसाच्या दिवसामध्ये, पावसाच्या वातावरणामध्ये तुम्ही सुद्धा असा बेत नक्कीच करा, हे तुम्हाला मी आवर्जून सांगेन. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.